विधान परिषदेमध्ये भाजप आमदारांची संख्या वाढली आहे। विधान परिषदेत एकट्या भाजपचे 35 आमदार आहेत। राज्यपाल नियुक्त 5 आमदारांची नियुक्ती अजूनही बाकी आहे। 5 पैकी 3 जागा भाजपच्या वाट्याला येण्याची शक्यता आहे। शिवसेनेचे 12 आणि राष्ट्रवादीचे 10 आमदार विधान परिषदेत आहेत। या संदर्भातले अधिकचे अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी सुशांत सावंत यांच्याकडून। सुशांत, आपण जर बघितलं असाल तर विधान परिषदेचं संख्याबळ जे आहे ते 78 आहे आणि त्यापैकी जवळपास आपण पाहिलं असेल तर 73 जागा ज्या आहेत त्या आता भरलेल्या आहेत आणि यामध्ये 35 आमदार जे आहेत ते भाजपचे आहेत। त्यामुळे विधान परिषदेमध्ये देखील भाजप सगळ्यात मोठा पक्ष ठरलेला आहे। सगळ्यात मोठा भाऊ जो आहे तो भाजप ठरलेला आहे। आपण पाहिलं असेल तर राज्यपाल नियुक्त 5 जागा अजूनही प्रलंबित आहेत। यापैकी 3 जागांवर भाजपचे आमदार जाऊ शकतात। त्यामुळे भाजपचा हा आकडा 35 + 3 38 होऊ शकतो। एकूण जर विधान परिषदेचं संख्याबळ पाहिलं त्यामध्ये जर आकडे बघायला गेले तर 39चा आकडा जो आहे तो बहुमतासाठी हवा लागतो आणि जर यात 5 जागा भरल्या त्यातील 3 जागा भाजपला मिळाल्या तर 38 जागा भाजपच्या होतील। म्हणजे 38 आमदार जे आहेत ते भाजपचे होईल। त्यामुळे विधान परिषदेमध्ये देखील भाजपचा दबदबा जो आहे तो आपल्याला बघायला मिळणार आहे। काल विधान परिषदेच्या 11 जागांच्या निवडणुकीचा निकाल आला आणि त्यामध्ये महायुतीनं 11च्या 11 सर्व जागा ज्या आहेत त्या जिंकलेल्या आहेत। त्यामध्ये भाजपच्या देखील सर्वाधिक जागा ज्या आहेत ते जिंकून आलेल्या आहेत। त्यामुळे आता जो आकडा आपल्याला कळतोय त्यानुसार भाजप सगळ्यात मोठा पक्ष विधान परिषद देखील बनलेला आहे। 35 आमदार जे आहेत ते भाजपच्या आता विधान परिषदेत झालेले आहेत। बरं, धन्यवाद सुशांत दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।